नमस्कार एवढं. तर आजकाल ना मला दुपारच्या जेवणानंतर मसाला चहा प्यायची खूप जास्त इच्छा होती आणि नंतर मी घरी आल्याच्या नंतर सगळ्यात आधी ना माझी सर्व दळणं संपली होती. तर सर्वात आधी मी गव्हाचं दळण करून घेतलं. माझी आजी सासू पण मला मदत करीत होत्या. मग नंतर थोडा टाईम होता चहाची वेळ होईपर्यंत म्हणलं भाकरी करून घेते पटकन, तेवढंच आपलं एक काम कमी होईल. मग मी स्वतः फ्रेश होऊन मग पटकन भाकरी आणि भाजी तर सकाळचीच होती बरं का, त्यामुळे मी काही केली नव्हती. मग नंतर स्वतःसाठी असं मस्त चहा मांडलाय आणि चहा होऊस तर आहे ना इकडे भाजी पण गरम होत होती आणि तोपर्यंत ही दोन्ही कामे होईपर्यंत मला जी काल रात्रीची जी कढी होती, दह्याची कढी, तर ती पण गरम करायला ठेवायची होती. तर गावाकडची आठवण येते मला, कारण गावाकडे ना 2-2 दिवस ती कढी तशी जरी ठेवली ना तरी खराब होत नाही. मग मी पण अगदी तसंच करत असते. ते गरम होईपर्यंत आणि चहा उकळेपर्यंत ना मग मी किचन वटा सगळं क्लीन करते. सर्व भांडे लावून घेते. जर किचन क्लीन असेल ना तर अर्ध काम कमी झाल्यासारखं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर स्वयंपाक करायला पण एक नवीनच उल्हास येतो. तर आता मी मस्तपैकी चहा छान एन्जॉय करते. नंतर माझा स्वयंपाक वगैरे तर झालेलाच होता. मग थोडाफार टाईम होता माझ्याकडे, तर बाजरीचं पण दळण करून घेतलं. आईने दिलेली जी मोहरी होती ती पण नीट करून घेतली आणि नंतर मग छान स्वतःची नखं वगैरे काढून घेतली, छान नेलपेंट लावून घेतली आणि नंतर सकाळी 2 भाकरी तशाच राहिल्या होत्या, तर त्याची छान कांदा घालून तुकडे केले होते. तुम्हाला आवडतात का असे कांदा घालून तुकडे? मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.